नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर दिव्यांग व्यक्तीसोबत जर विवाह केला तर सरकारकडून 50,000 रुपयाची मदत मिळते। आता हे कसे मिळतात, शासनाचा निर्णय काय आहे, त्यानंतर इथे अर्जासोबत जोडण्याचे जे काही कागदपत्रे आहेत, सेल्फ अटेस्टेड कॉपीज काय आहेत, हे सविस्तर सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। म्हणजेच काय, तुम्ही दिव्यांग आहात किंवा तुमचे पार्टनर आहे ते दिव्यांग आहेत तर तुम्हाला 50,000 रुपये सरकारकडून मदत मिळते। शासन निर्णय सुद्धा आहे विथ प्रूफ। सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे। तर दिव्यांग व्यक्तीसोबत म्हणजेच काय, तुम्ही दिव्यांग नाही पण तुम्ही जर तुमचा पार्टनर दिव्यांग आहे किंवा तुम्ही स्वतः दिव्यांग आहे, तुमचे पार्टनर दिव्यांग नाहीत, तुमच्यासोबत लग्न केलेलं आहे, विवाह केलेला आहे, तर सरकारकडून एक शासन निर्णय आलेला आहे। त्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूयात। तर अव्यंग व्यक्तीचा विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना, आता ही योजना सुरू आहे, 100% सुरू आहे। तुम्हाला जर लाभ मिळवायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। महाराष्ट्र शासन अंतर्गत या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये म्हणजे कशा प्रकारे मिळणार आहे बघूया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत ही योजना आहे। तर प्रस्तावना काय पाहू शकता, अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार अपंगांकरिता विविध कल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येत आहेत। अपंगाच्या सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून अपंग व्यक्तींना आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी अपंग व्यक्तीचा विवाहास प्रोत्साहन मिळावे व विवाहासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी याकरिता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते, बघा आंतरजातीय विवाह करणारे जे जोडपे आहेत त्यांना सुद्धा आर्थिक सहाय्य दिले जाते, त्याचप्रमाणे अपंगत्व नसलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। तर शासन निर्णय काय पाहू शकता, समाजातील अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन दिलेल्या निश्चितपणे अपंग व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्साहित होत, याकरिता राज्यात आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अव्यंग व्यक्तीचे विवाहास प्रोत्साहन देण्यास योजनेस या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे। तर या योजनेच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत बघा। अपंग व अव्यंग विवाहांना प्रोत्साहन देण्याची ही योजना किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या सदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास सदर योजना लागू होणार आहे। तर एक अपंग आहे, जसं की आपण सांगितलेलं आहे की एक व्यक्ती अपंग आहे व एक व्यक्ती जे अपंगत्व नसलेले आहे, 40 किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत जर लग्न केलं, विवाह केला तर ही योजना लागू होणार आहे। तर दिनांक 1 एप्रिल 2014 या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहित होणाऱ्या जोडप्यांना सदर योजना लागू होणार आहे। तर लक्षात घ्या, 1 एप्रिल 2014 पासून या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहित जे होणारे जोडपे असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहात। किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त, आता हे पात्रता बघू शकता, किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा अपंग नसलेल्या वधू किंवा वराने अपंग असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केला, म्हणजे मुलगा मुलगी कोण वधू किंवा वर यापैकी एक कोणीही अपंग असेल तर चालेल, असं नाही की बायको अपंग पाहिजे किंवा नवरा अपंग पाहिजे आहे, कोणीही चालणार आहे। तर खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे बघा। रक्कम रुपये 25,000 ते चे बचत प्रमाणपत्र असणार आहे, 20,000 रुपये रोख स्वरूपात असणार आहे, 4,500 रुपये संसार उपयोगी साहित्य वस्तू खरेदीसाठी देण्यात येईल, त्यानंतर 500 रुपये स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे। तर बघा, पूर्ण मिळून 25 आणि 20, 4,500 आणि 500 असे एकूण 50,000 रुपयाची मदत असणार आहे। अटी व शर्ती बघू शकता, वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे 40% अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र असावे। अपंग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावा। बघा, तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे आहे अपंगत्वाचं, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे आहे, विवाहित वधू किंवा वराचा प्रथम विवाह असावा, वधू अथवा वर घटस्फोटी असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी। जर घटस्फोटीत असेल तर यापूर्वी तुम्ही ही मदत म्हणजे फर्स्ट आयटम पाहिजे आहे। विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा।
विवाह झाल्यानंतर किमान 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे। तर आता जे काही लग्न आहे ते कायदेशीररित्या विवाह नोंदणी केलेली पाहिजे आहे आणि या योजनेचा लाभ तुम्ही 1 वर्षाच्या आत समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज केलेला आवश्यक असणार आहे। अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता। अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण बऱ्याच दिव्यांग बांधवांना माहिती नाही की या योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकतो। आता आपण एक दिव्यांग बांधवांसाठी ही सिरीज काढली आहे की पहिली जो काल आपण व्हिडिओ अपलोड केला ज्यामध्ये UDID कार्डचं महत्त्व, त्यानंतर कुठे काढायचा, अर्ज कुठे करायचा सविस्तर माहिती होती। त्यानंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विविध योजना आहेत त्यासाठी आपण सांगितलं होतं की जे दिव्यांगत्व प्रमाणपत्र असणार आहे ते तुमच्याकडे पाहिजे आहे। तर सदर योजना मुंबई शहर व उपनगरात सहाय्यता आयुक्त समाज कल्याण व इतर जिल्ह्यांकरिता जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात यावी। समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अर्थसहाय्याकरिता नमुना अर्ज प्रशिष्ट अ मध्ये ठेवलेला आहे। सर्व समाज कल्याण अधिकारी यांना कळवण्यात येते की हे पूर्ण जे काही अर्ज असणार आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे। तर प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, कारण तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्ही याचा लाभ घ्या, तुम्ही दिव्यांग नसाल तर तुमचे मित्र असतील, तुमचे जे काही रिलेटिव्ज असतील, जे काही कोणी असेल त्यांच्याकडे तुम्ही व्हिडिओ सेंड करायचा आहे, जेणेकरून काय होईल की या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे। या संदर्भात अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बघा, आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग व अपंग व्यक्तीचे विवाह प्रोत्साहन अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे। जसं की इथे वरती सांगितलेलं की अर्जाचा नमुना, अर्जदाराचे नाव, पत्ता, दिनांक, प्रति समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा अपंग व अव्यंग व्यक्तीचे विवाहच प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत इथे पूर्ण माहिती तुम्हाला दिलेला आहे। आम्ही दिनांक कोणत्या दिनांकाला विवाह केलेला आहे, त्यानंतर वराचे संपूर्ण नाव, अपंगत्वाचे प्रमाण, शिक्षण, व्यवसाय, उद्योग, कार्यालयाचे नाव, त्यानंतर मूळ राहण्याचे ठिकाण, वधूची माहिती, वधूचे संपूर्ण नाव, अपंगत्वाचे प्रमाण, शिक्षण, व्यवसाय, ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे। तर ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। तर यापूर्वी योजनेखाली अर्थसहाय्य मागणी केली आहे का नाही, त्यानंतर जिल्हा परिषदेकडे अर्ज केल्यास त्याचं दिनांक काय आहे, पूर्ण ही माहिती तुम्हाला भरायची आहे। तर अर्जासोबत खालील सत्यप्रती जोडावेत। आता काय काय जोडायचं आहे तुम्हाला, कागदपत्रे, विवाह नोंदणीचा दाखला, वर वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले, वर अथवा वधू यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र, वर किंवा वधूचे एकत्रित फोटो, 2 प्रतिष्ठान व्यक्तीची शिफारस पत्रे, महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आदिवासी म्हणजे डोमेसाइल प्रमाणपत्र। तर हा अर्ज परिपूर्ण व बिनचूक असल्याशिवाय समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे अर्ज स्वीकारू नये। एकदा अर्ज स्वीकारल्यानंतर हा अर्ज परिपूर्ण आहे, सर्व कागदपत्रे सत्यप्रती जोडलेले आहेत असेच समजण्यात येणार आहे। तर सगळी कागदपत्र तुम्हाला जोडायची आहे। लक्षात घ्या, 2014 पासून ही योजना लागू आहे। तुमचा विवाह जर तेव्हा झालेला आहे तर तुम्ही 1 वर्षाच्या आत जर नोंदणी केली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे 1 एप्रिल 2014। लक्षात घ्यायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।